हमारे पूरे विदर्भ, पूरे महाराष्ट्र के 90,000 करोड़ रुपए शासन को देना है। शासनाने आम्हाला खोटी आश्वासनं देऊन कामं करायला लावली। खोटी आश्वासनं म्हणण्यापेक्षा आमच्यासोबत 420 झालेली आहे। यांनी इलेक्शनच्या पहिले 90,000 कोटीचे कामं वाटले, आम्ही ते कामं कंप्लीट केली। ते कामं कंप्लीट केल्यानंतर आज त्यांच्याजवळ पैसे द्यायला पैसे नाहीये। त्यामुळे आमच्यावर भीक मागायची वेळ आलेली आहे, शासनाने आणलेली आहे। त्याकरिता आम्ही शासन याच मार्गातून भीक मागो आंदोलन करून शासनाचा निषेध दर्शवण्यासाठी 90,000 कोटीचे आमची देयके बाकी आहेत त्यांच्याकडे। 90,000 कोटीचे देयक बाकी असताना त्याच्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आलं, जीवन प्राधिकरण आलं, जलसंधारण आलं, जल जीवन आलं, ग्राम विकास आलं, नगर परिषद आली, महानगरपालिका आल्या। यातील सर्व कॉन्ट्रॅक्टदाराची देयके बाकी आहेत। शासनाकडे कुठेही त्यांच्याजवळ प्लॅनिंग नसताना त्यांनी एवढे टेंडर काढून आमच्यासोबत 420 केलेली आहे निवडून येण्यासाठी। जर माझ्या मते तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाहीये। जर त्यांना तालमेळ समजत नव्हता तर त्यांनी आता त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे। शासनावर एवढं कर्ज करून ठेवलेलं आहे। बरं, शासनावर कर्ज असताना जर महाराष्ट्र शासन अडचणीत असेल तर आमच्या इथला एकही पैसा मागणार नाही कॉन्ट्रॅक्टर। खासदाराचा पगार वेळेवर आहे, आमदाराचा पगार वेळेवर आहे, मिनिस्टरचा पगार वेगवेगळा आहे, अधिकाऱ्यांचे पगार वेगवेगळे आहे। माझं म्हणणं आहे, जर आमचे पैसे जोपर्यंत शासन देत नाही तोपर्यंत यांना सुद्धा पेमेंट घेण्याचा अधिकार नाही, नैतिक अधिकार नाहीये। क्लास 1 ऑफिसरनी व छोटे कर्मचारी सोडून द्या, क्लास 1 ऑफिसरनी व नेते मंडळींनी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 1 रुपया सुद्धा पगार घ्यायला नाही पाहिजे, 1 रुपया सुद्धा मानधन घ्यायला नाही पाहिजे। त्याचे पैसे मग अडचणीत आहेत, आम्हीच एकटे अडचणीत का, तुम्ही का तुपाची खाता? मागच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागात आपण आंदोलन केला, तिथे तुम्ही अधिकाऱ्यांना भेटले, त्यावेळेस काय आपली अधिकारी हातबल आहेत असं दाखवतात। बीजेपीच्या काळात कितीही मोठा अधिकारी असला तर तो हतबल आहे, लाचार आहे। यांनी म्हणला त्याला हे झाडून काढावं लागतंय, क्लास 1 ऑफिसर असो नाही तर सुपर क्लास 1 ऑफिसर असो। वर्ध्याचे जे आंबोरे आहे PWD त्यांनी बाउन्सर ठेवले होते जेव्हा आत्महत्या प्रकरण आलं होतं। अरे, अशा अधिकाऱ्यांना तर यानंतर आम्ही बाउन्सर किती ठेवते त्याची काय अवकात आहे साल्याची? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची बाउन्सर किती ठेवू शकतो ते? आमचं मन जळत आहे, आम्हाला भेटायला अधिकारी बाउन्सर ठेवणार, लाज वाटत नाही सरकारला, हे दिसत नाही। तो बाउन्सर ठेवतो, त्याला जर खरंच तो जर बेगुन्हेगार असता, त्याला जर धाक नसता तर त्यांनी सरकारी पोलीस बोलवले असते। तोच काय बेंद्र केलेला आहे, भ्रष्टाचाराची प्रॉपर्टी जमवलेली आहे, भ्रष्टाचार करून करोडो रुपयाची, म्हणून तो बाउन्सर ठेवू शकतो। बाउन्सर ठेवणं 1,500 रुपये 2,000 रुपये रोज लागते एका बाउन्सरला। तीन बाउन्सर ठेवायला 10,000 रुपये रोज शासनाकडून दिले का त्याला? शासनाने भाई अपने वर्धा में PWD सार्वजनिक बांधकाम के अंदर में आत्महत्या की कोशिश की थी और अधिकारियों ने आपको पुलिस के हवाले किया था, क्या कहेंगे? अधिकारियों ने पैसे देने के जिस फंड में जिस हिस्ट्री में पैसा आया था वो पैसा हमको न देते हुए खुद आपस में बंटवारा कर लिए। ऐसे छोटे ठेकेदारों को पकड़ के खुद का ये कर लिया और हम लोगों को पैसे दी करके, और काफी लोगों की वजह से पूरे ठेकेदारों की हालत खराब है। इसकी वजह से हम लोगों ने मैंने निर्णय लिया था कि आत्महत्या का प्रयास करूंगा और शासन को जगाऊंगा, और उसके ऊपर भी शासन कुछ जागने से ये नहीं है, शासन जागा नहीं अभी तक, और अभी तक कोई 1 भी रुपए का भुगतान मेरे को नहीं हुआ वहाँ पे, और किसी ठेकेदार को नहीं हुआ। ये सब आपस में मिल बांट के सब ये कर रहे, और हम उन लोगों से ना मिले करके बाउंसर, पुलिस और प्रोटेक्शन, और हम अपनी मांगनी ना करे करके ये सब हमारे को एंट्री नहीं है, एंट्री भी नहीं है, और हम लोगों को वहाँ पे आने नहीं देते। BNC में हमको घुसने भी नहीं दे रहे अभी। करोड़ों का बनाने के बाद भी आपको फंड दे दिया नहीं, करोड़ों ये तो सरकार की और अधिकारियों की जाती है कि हम लोगों को पैसे आने के बाद में पैसे नहीं देते, और हम लोगों को भीख आज ये आंदोलन भीख मांगने के नौबत में लाकर रख दिए। इससे हम लोगों ने क्या करना, एक तो जान भी नहीं देने दे रहे, न भीख मांगने दे रहे,
तो हम लोग क्या कानून अपने हाथ में लेना, या हम लोग क्या रास्ते के गुंडे बनना कि बदमाश बनना, कि हम लोगों से वसूले करना या उनको जाके मारना और हमारा आंखों पे केस लगा लेना। हमारा संवैधानिक अधिकार है कि हम संविधान के तरीके से हम अपना प्रोटेस्ट करेंगे। हमारे को पैसे प्रोटेस्ट करने के बाद में आपको देना पड़ेगा। देवा भाव से हमारी विनती है कि अपने जो काम है पूरे सभी ठेकेदारों जो परेशानी हाल में है, अगर उनको अगर कुछ मदद कर सके तो करे, अन्यथा उसके अलावा हम क्या करेंगे और आगे क्या कर सकते हैं। आगे से कॉन्ट्रैक्टर आए हुए हैं, ये पूरे विदर्भ से हमारे कॉन्ट्रैक्टर भाई लोग आए हुए और हमारे सभी साथी हैं जिनके कई करोड़ों के भी 90,000 करोड़ रुपए यहाँ पे थकित पड़े हुए और सबके बुरे हाल है। हम अपने एम्प्लॉइज को भी पैसे नहीं दे पा रहे, उनके भी बुरे हाल है। काफी जनता परेशान है। अंबोरीचं विचारलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये आमच्या कंत्राटदारांनी आत्महत्याचा प्रयत्न केला ते बाबा जागीर आहे आणि अंबोरीनी पोलीस संरक्षण आणि बाउन्सर ठेवलेले आहे, म्हणजे ऑफिसमध्ये जायला आम्हाला जागा नाही तिथे आम्हाला, आणि इतके भ्रष्टाचार आहे। 35% द्यायसाठी मागत आहे, पेमेंट असून पेमेंट देत नाही ते। तरी मागणी पूर्ण झाल्यानंतर याच्यानंतर आपलं काय पाऊल राहील? मागणी आम्हाला भेटल्याशिवाय आम्ही भेटले नाही पाहिजे आम्हाला, आम्ही आत्महत्या करू।